महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज बैठक पार पडली। पण आजच्या बैठकीतही जागा वाटपासंदर्भात तोडगा काही निघालेला नाहीये। मवियाची आता 9 मार्चला पुन्हा बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत 48 लोकसभा मतदारसंघावर सकारात्मक चर्चा झाल्याचं खासदार संजय राऊत म्हणतायत। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। 9 मार्चला जागा वाटपावर पुन्हा होणार बैठक। जागा वाटपावरून मतभेद नसल्याचा महाविकास आघाडीचा दावा। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आणखीन एक बैठक मुंबईत पार पडली आहे। मुंबईतल्या या बैठकीला ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस नेते आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। या बैठकीत 48 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला। 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत। एकाही जागेविषयी मतभेद नाही। या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या सोबत वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे हे देखील उपस्थित होते। त्यांनी या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चाच झाली नसल्याचा दावा केला। आज महाविकास आघाडीमधून आम्ही प्रमुख मंडळी बसलो होतो आणि वंचितचे माननीय बाळासाहेब आंबेडकरजी आले होते। त्यांच्याबरोबर अत्यंत समाधानकारक अशी चर्चा आमची झालेली आहे। जागांचा काही फॉर्म्युला नाही, त्याचबरोबर झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक आहे। काँग्रेस नेत्यांनी मात्र बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला। आज या बैठकीमध्ये जे गेल्या वेळेपासून काही मुद्दे अचर्चित राहिलेले आहेत ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला। मात्र त्या मुद्द्यांवर आजच्याही बैठकीमध्ये कुठलीही चर्चा होऊ शकलेली नाहीये। महाविकास आघाडीचं ठरलंय असं वाटत असताना वंचितच्या या दाव्यानं मात्र त्यांच्यात अजून काहीच ठरलेलं दिसत नाहीये। त्यामुळे वंचित अजूनही महाविकास आघाडीच्या कुंपणावर असल्याचं अधोरेखित होऊ लागलंय। ज्योत्स्ना गंगणेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।